कॅपिटल फंडची अमाऊंट ही कॅल्क्युलेट करण्यासाठी व सर्च करण्यासाठी प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट तयार करावी लागते. जसं आपण आता करंट इयरची बॅलन्स शीट आहे. Receipts and payments are on 31st March 2020 for the year ended 31st March 2020 and balance sheet as on 31st March 2020. बॅलन्स शीट कधीच आहे 2020. मागील वर्षाची एक बॅलन्स शीट तयार करावी लागते. यापूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण मागील वर्षाचे बॅलन्स शीट पाहिलेले आहे. त्या पद्धतीने आपण बॅलन्स शीट मागील वर्षाची तयार करायची आहे. वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019 ची म्हणजेच ती 31 मार्च 2019 ची आहे बॅलन्स शीट. मग 31 मार्च 2019 व 1 एप्रिल 2019 या ड्युरेशन मधील या प्रॉब्लेम मध्ये जे आयटम्स असतील ते आयटम्स आपल्याला या ठिकाणी पोस्टिंग करावी लागेल. पोस्टिंग केल्यानंतर असेट साईडची टोटल जी आहे ती असेट साईडची टोटल आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. ती असेट साईडची टोटल आपल्याला लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करावी लागेल आणि त्यानंतर इथे जी काही बॅलन्सिंग अमाऊंट येईल, बॅलन्सिंग फिगर येईल, ती जी बॅलन्सिंग फिगर किंवा बॅलन्सिंग अमाऊंट असेल ती कॅपिटल फंड असेल. ती कोणती असेल? कॅपिटल फंड असेल. तर आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सुरू करूया. थांबायचं या पद्धतीने आपण मार्किंग ही केलेली आहे. जे काही ऍडजस्टमेंट इफेक्टिव्ह आयटम्स असतील त्या ऍडजस्टमेंट इफेक्टिव्ह आयटम्सला सुद्धा आपण टिक मार्क केलेली आहे. आता 1 बाय 1 जे आयटम आहेत ते आयटम आपण या ठिकाणी पोस्टिंग करूया. सुरुवातीला रिसिप्ट साईडचे आयटम. फर्स्ट आयटम आहे टू बॅलन्स बीडी. आता टू बॅलन्स बीडी हे जे आयटम आहे हा मागील वर्षाचा आहे. हा जो आयटम आहे मागील वर्षाची ही बॅलन्सिंग अमाऊंट आहे 32,800. आता मागील वर्षाचा आपण या ठिकाणी बॅलन्स शीट आपण तयार केलेली आहे. मग आज ही जी अमाऊंट आहे ती बॅलन्सिंग अमाऊंट ही आपण लायबिलिटी साईडला ट्रान्सफर जी आहे ती आपल्याला करावी लागेल. बॅलन्सिंग अमाऊंट आहे 32,800. ती आपल्याला कुठे घ्यावी लागेल? असेट साईडला आपल्याला ट्रान्सफर करावी लागेल. कॅश इन हँड आहे ती, म्हणजे ती करंट असेट आहे. काय आहे ती? करंट असेट आहे. अमाऊंट आहे 32,800. अमाऊंट आहे 32,800. कॅश इन हँड, कॅश इन हँड 32,800. कॅश इन हँड 32,800. नेक्स्ट आयटम टू सबस्क्रिप्शन. हा जो प्रॉब्लेम आहे थोडासा वेगळा आहे. काळजीपूर्वक आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवावा लागेल आणि समजून घ्यावा लागेल हे या ठिकाणी लक्षात घ्या. सेकंड आयटम आहे सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शन आपण काय करतो? चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन असेल की आपण इन्कम म्हणून घेतो. पुढील वर्षाचं जे काही सबस्क्रिप्शन असेल, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, पुढील वर्षाचं नेक्स्ट इयरचं असेल तर ते आपण लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करतो. आणि प्रिव्हियस इयरचं जे काही सबस्क्रिप्शन आहे, मागील वर्षाचं जे काही सबस्क्रिप्शन आहे ते सबस्क्रिप्शन आपण कॅल्क्युलेशन मध्ये घेत नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला मागील वर्षाची बॅलन्स शीट, प्रिव्हियस इयर बॅलन्स शीट आपण काय प्रिपेअर केलेली आहे, तयार केलेली आहे. मग मागील वर्षाचं ते सबस्क्रिप्शन आहे, मागील वर्षाची बॅलन्स शीट ऑलरेडी आपल्याकडे आहे. म्हणून आपल्याला हे मागील वर्षाचं जे सबस्क्रिप्शन आहे ते सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी पोस्टिंग करावी लागेल. त्या सबस्क्रिप्शनची ती अमाऊंट आहे 4,000. 2018-2019 चं सबस्क्रिप्शन आहे ते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अमाऊंट आहे 4,000. Outstanding subscription 2018-2019 amount 4,000. Next item 2019-2020 subscription 2,30,000. हे काय करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे. हे चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. यापूर्वी मी सांगितलेलं आहे हे रेव्हेन्यू इन्कम आहे. म्हणून आपल्याला इन्कम यामध्ये दाखवावं लागेल सबस्क्रिप्शन.
सबस्क्रिप्शन अमाउंट 2,30,000 2,30,000. नेक्स्ट आयटम डोनेशन. आता डोनेशनला टिक मार्क केलेली आहे, बरोबर. डोनेशनला टिक मार्क केलेली आहे. लागेल डोनेशनवर काय ऍडजस्टमेंट आहे ती आपण पाहायची आहे. डोनेशनला ही टिक मार्क केलेली आहे म्हणजे यावर ऍडजस्टमेंट आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डोनेशन वरली जर ऍडजस्टमेंट आपण बघितली, ऍडजस्टमेंट नंबर 50% एंट्रन्स फीस and 60% of donations should be capitalized. तिचं कॅपिटलायझेशन करायचं आहे, पण किती? 60%, 100% नाही. फुली कॅपिटलायझेशन करायचं नाही, 60% करायचं आहे. म्हणून आपल्याला याची हा जो आयटम आहे, हा आयटम आपल्याला इन्कम साइडला पोस्टिंग करावी लागेल. सबस्क्रिप्शनच्या खाली काही स्पेस, काही जागा सोडून द्या आणि त्या बाय डोनेशन. अमाउंट आहे 60,000. नेक्स्ट रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंटची काही मिळकत मिळालेली आहे, काही इन्कम आहे, उत्पन्न आहे, इन्कम साइडला घ्यावं लागेल. रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट 40,000. डोनेशनच्या खाली थोडी जागा सोडा, घ्या बाय रिसिप्ट फ्रॉम entertainment अमाउंट आहे 40,000. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन एफडी. इंटरेस्ट आहे एफडी म्हणजे काय? फिक्स्ड डिपॉझिट. मी यापूर्वी सांगितलेला आहे. इंटरेस्ट ऑन एफडी यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, आपण या पद्धतीने टिक मार्क केलेली आहे. इंटरेस्ट ऑन एफडी टिक मार्क केलेली आहे 3,000. हे इन्कम आहे, मग इन्कम साइडला घ्या बाय इंटरेस्ट ऑन एफडी. Interest on FD. F means fixed, D means deposit. Interest on FD amount आहे 3,000. नेक्स्ट एंट्रन्स फीस. आता एंट्रन्स फीस वर सुद्धा काय आहे? टिक मार्क केलेली आहे म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. मग एंट्रन्स फीसला 5th ला आपण पाहिलेलं आहे, 5th ऍडजस्टमेंट 50% एंट्रन्स फीस. 50% एंट्रन्स फीस and 60% of donation should be capitalized. ऑलरेडी आपण डोनेशनचा हा आयटम आपण पोस्टिंग केलेला आहे. आता एंट्रन्स फीस आणि 50% आहे, म्हणून एंट्रन्स फीस हा आयटम सुद्धा आपल्याला इन्कम साइडला घ्यावा लागेल. एफडी च्या खाली थोडीशी जागा सोडा आणि घ्या बाय एंट्रन्स फीस. एंट्रन्स फीस 50,000. नेक्स्ट इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंटवर काही इन्कम मिळालेला आहे. इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीवर काही इन्कम मिळालेले, हे सुद्धा काय असणार आहे? रेव्हेन्यू इन्कम असणार आहे. म्हणून इन्कम साइडला हा सुद्धा आयटम येईल बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. एंट्रन्स फीसच्या खाली काही जागा सोडा बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. अमाउंट आहे 1,000. इंटरेस्ट मिळालेला आहे इन्व्हेस्टमेंटवर. काय इन्व्हेस्टमेंट आहे आपल्याला ते सांगितलेलं नाही.
कुठे इन्व्हेस्ट केलेली आहे ती, परंतु 1000 रुपये इन्कम मिळालेला आहे ते आपण इन्कम साईडला घेतलेलं आहे, ते सुद्धा रेव्हेन्यू इन्कम आहे. या पद्धतीनं रिसिप्ट साईडचे पूर्ण आयटम हे झालेले आहेत. आता पेमेंट साईडचे आयटम पाहायचे आहे. फर्स्ट आयटम आहे सॅलरी. सॅलरीवर टिक मार्क आहे म्हणून आपल्याला सॅलरी ह्या आयटमची अमाऊंट आपल्याला इंटर कॉलम मध्ये घ्यावी लागेल. सॅलरी आहे, पेमेंट्स केलेलं आहे सॅलरीचं. आपण पाहत आहोत जय हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद. जय हनुमान व्यायामशाळा औरंगाबाद या ठिकाणी कोणी एखादा सर्वंट असेल, कर्मचारी असेल, त्याची जी सॅलरी दिलेली आहे ती सॅलरी आहे 50,000. एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, म्हणून खर्च साईडला किंवा एक्सपेंडिचर साईडला हा आयटम घ्या टू सॅलरी. टू सॅलरी अमाऊंट आहे 50,000. 50,000. नेक्स्ट लाइटिंग. लाइटिंगचा सुद्धा काही खर्च आहे. आता ही अमाऊंट यासाठी आपण आतील कॉलम मध्ये घेतलेली आहे, इंटर कॉलम मध्ये घेतलेली आहे की यावर ऍडजस्टमेंट आहे. आपण टिक मार्क केलेली आहे, त्याचा अर्थ यावर ऍडजस्टमेंट आहे. आता सेकंड आयटम आहे लाइटिंग. लाइटिंग वर खर्च केलेला आहे, हा सुद्धा एक्सपेंडिचर आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडलाच आयटम येईल. सॅलरीच्या खाली थोडी जागा सोडा आणि ह्या टू लाइटिंग. लाइटिंग यावर काय ऍडजस्टमेंट वगैरे नाही, अमाऊंट डायरेक्ट घेऊ शकतात 10,500. 10,500. नेक्स्ट जनरल एक्सपेन्सेस. हा सुद्धा एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर साईडला हा सुद्धा आयटम पोस्टिंग होईल टू जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस अमाउंट आहे 20,000. 20,000. नेक्स्ट मेंटेनन्स चार्जेस. हा सुद्धा एक्सपेंडिचर आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडला काय कमी मेंटेनन्स चार्जेस. मेंटेनन्स चार्जेस. मेंटेनन्स चार्जेस. मेंटेनन्स चार्जेस अमाउंट आहे मेंटेनन्स चार्जेस 40,000. 40,000. नेक्स्ट एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. हा सुद्धा एक्सपेंडिचर आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडला जाता मी एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट स्पष्ट दिसलं पाहिजे. एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस अमाउंट आहे 35,000. 35,000. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हा सुद्धा एक्सपेंडिचर आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाउंट आहे 7,000. अमाउंट आहे 7,000. नेक्स्ट एक्सपेन्सेस फॉर 2018-19. इम्पॉर्टंट आयटम आहे. एक्सपेन्सेस फॉर 2018-19. कधीचा एक्सपेन्सेस आहे 2018-19 चा आहे. इथे येईल का? येणार नाही. इथे 19-20 हे फायनान्शियल इयर कोणता आहे 1 एप्रिल 2019 to 31 मार्च 2020. हा जो एक्सपेन्सेस आहे एक्सपेन्सेस फॉर 2018-19. एक्सपेन्सेस फॉर 2018-19 प्रीवियस इयरचा एक्सपेन्सेस आहे, मागील वर्षाचा एक्सपेन्सेस आहे. या वर्षाशी याचा संबंध येणार नाही. आता मागील वर्षाचा एक्सपेन्सेस आहे म्हणजे ते आणखी द्यायचा राहिलेला आहे. मागील वर्षाचा एक्सपेन्सेस आताही या ठिकाणी का आलेला आहे? कारण तो एक्सपेन्सेस अनपेड आहे, पेड करायचा राहिलेला आहे. मग आता तो पेड करायचा राहिलेला आहे, अनपेड आहे म्हणजे देयता आहे म्हणजे लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटी साईडला येईल. एक्सपेन्सेस
25,000 म्हणजे द्यायचा राहिलेला आहे, अनपेड आहे म्हणजे आउटस्टँडिंग आहे. म्हणजे काय आहे? आउटस्टँडिंग आहे. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 25,000 लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 25,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 25,000 द्यायचा राहिलेला आहे, देणं आहे, अनपेड आहे म्हणजे आउटस्टँडिंग आहे. म्हणून आउटस्टँडिंग दाखवलं आपण लायबिलिटी साइडला 25,000. नेक्स्ट आयटम इन्व्हेस्टमेंट 1,50,000. आता इन्व्हेस्टमेंट आहे, ही चालू वर्षाची इन्व्हेस्टमेंट आहे, ही असेट आहे म्हणून असेट साइड यावर ऍडजस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट ऍडजस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट अमाउंट आहे 1,50,000. 1,50,000. नेक्स्ट 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड. 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड. अमाउंट आहे 50,000. अमाउंट आहे 50,000. डिपॉझिट केलेलं आहे, बँकेसहित दिलेलं आहे, गोंधळून जायचं नाही. आता नाव वगैरे दिलं बँकेचं नाव वगैरे दिलं म्हणून आपण खूप लंबा आयटम दिसायला, मोठा आयटम दिसायला म्हणून घाबरून जायचं नाही. 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड सेल्फ ऍडजस्टमेंट इफेक्टिव्ह आयटम आहे. म्हणजेच काय केलेलं आहे? 8% व्याज मिळणार आहे फिक्स्ड डिपॉझिटवर. ते डिपॉझिट आहे 50,000 रुपयाचं आणि ठेवलेलं आहे वाई अर्बन बँक लिमिटेड मध्ये हे ठेवलेलं आहे. आता फिक्स्ड डिपॉझिट आहे, ही असेट आहे म्हणून असेट साइडला काय होईल? त्याची पोस्टिंग होईल आणि त्यावर आपल्याला काय करावं लागेल? 8% प्रमाणे इंटरेस्ट आपल्याला त्यावर मिळणार आहे. मग ते आपले इन्कम आहे, ते आपण पुढे बघू. आता फक्त याची पोस्टिंग करून घेऊ. त्या 8%चं काय होतं ते आपण त्याचं कॅल्क्युलेशन काय करायचंय, त्याचा इफेक्ट काय करायचा, त्या 8%चा आपण नेक्स्ट टाइमला किंवा नंतर पाहणार आहोत. असो आता फक्त पोस्टिंग करून घ्या. 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड. इन्व्हेस्टमेंटच्या खाली कोणी जागा सोडा आणि 8% फिक्स्ड डिपॉझिट. 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड. याच्यात लिहू शकता, पूर्ण नाही लिहिलं तरी चालते. विथ वाई अर्बन बँक लिमिटेड एलटीडी का याला एमआयटी करायची गरज नाही. लिमिटेड अमाउंट आहे 50,000. अमाउंट आहे 50,000 50,000. आणि लास्ट आयटम बाय बॅलन्स शीट. हे काय? करंट इयरचं करंट बॅलन्स आहे. बाय बॅलन्स शीट 33,300. त्याशी नाही, त्या खाली थोडीशी जागा सोडा. फिक्स्ड डिपॉझिट एफडीच्या खाली आणि कॅश इन हँड. कॅश इन हँड अमाउंट आहे 33,300. 33,300. या पद्धतीनं रिसिप्ट आणि पेमेंट्स अकाउंट मधील जे काही आयटम्स आहेत त्या आयटमची पूर्ण पोस्टिंग झालेली आहे. आता वन बाय वन आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. फर्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 1. जय हनुमान व्यायामशाळा has ₹5,000 members paying annual subscription ₹50 each. जय हनुमान व्यायामशाळेचं नाव आहे. has ₹50,000 काय? 50,000 रुपये चे मेंबर्स. 50,000 रुपये मेंबर्स पेइंग जय हनुमान व्यायामशाळा has ₹5,000 मेंबर्स. किती मेंबर्स आहेत? 5,000 मेंबर्स आहेत. किती मेंबर्स आहेत? 5,000 मेंबर्स. 5,000
मेंबर्स किती आहे 5000 पेइंग त्यांनी दिले, म्हणजे किंवा ते देणार आहे, पेड करणार आहे, पेइंग. अॅन्युअल सबस्क्रिप्शन, अॅन्युअल म्हणजे वार्षिक, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, वार्षिक वर्गणी ₹50 ईच म्हणजे प्रत्येकी किती आहे ईच 50, प्रत्येकी किती 50. मग 5000 मल्टिप्लिकेशन 50, 1 2 3 4 4 0 4 0 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 5 जा 25 5 5 जा 25. किंवा तुम्ही असंही करू शकता 50 0 0 50 0 0 50 0 0 55 जा 250, 55 जा 250. ते अवघड वाटत असेल तर हे 0 किती आहे 1 2 3 4 ते खाली घ्या 1 2 3 4 आणि 5 5 जा 25. म्हणजे टोटल सबस्क्रिप्शन किती आहे, टोटल सबस्क्रिप्शन 2,50,000. टोटल सबस्क्रिप्शन किती आहे 2,50,000. आणि आपल्याला सबस्क्रिप्शन मिळाले किती इथे 2,30,000. मिळालं किती 2,30,000. संपूर्ण सबस्क्रिप्शन लिहिले किती आहे 2,50,000. म्हणजे यायचं किती राहिले 20,000. हे काय आहे आउटस्टँडिंग आहे, येणं आहे, प्रदत्त आहे, आउटस्टँडिंग आहे. म्हणून आपल्याला आउटस्टँडिंग ऍड करावं लागेल. आउटस्टँडिंग प्लस 20,000. 20 का दिलेला आहे 2,50,000 मायनस 2,30,000 करा. 2,50,000 मायनस 2,30,000 किंवा 2,50,000 पैकी 2,30,000 मिळाले. म्हणजे येणं किती आहे 20,000 येणं आहे. येणं किती आहे की 20,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000. आता याचा सेकंड इफेक्ट अजिबात विसरायचा नाही. सेकंड इफेक्ट कुठे होतो बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000. सेकंड इफेक्ट अजिबात विसरायचा नाही, नाही तर आपली बॅलन्स शीट पण टॅली होणार नाही. हे समजलं. 5,000 मेंबर्स आहेत, प्रति मेंबर 50 रुपये त्यांनी सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. 5,000 गुणिले 50 जर टोटल केलं आपण तर 2,50,000 सबस्क्रिप्शन होते. त्यापैकी 2,30,000 सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे. म्हणजे 20,000चं सबस्क्रिप्शन येणं आहे, आपण जे आउटस्टँडिंग दाखवलेलं आहे. ऍडजस्टमेंट नंबर 2 आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000. आता सॅलरी आहे, एक्सपेंडिचर आहे, आउटस्टँडिंग सॅलरी मध्ये ऍड करा आउटस्टँडिंग 12,000. 12,000. आता आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर आहे, सेकंड इफेक्ट कुठे होईल सॅलरी द्यायची राहिलेली आहे 12,000 रुपये आणखी देणं आहे म्हणून आपण ऍड केलेली आहे. देणं आहे म्हणजे लायबिलिटी आहे म्हणून लायबिलिटी साइडला सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000. परंतु कोणत्या लायबिलिटीला चालू वर्षाच्या, मागील वर्षाच्या लायबिलिटीला जायचं नाही. आउटस्टँडिंग सॅलरी ₹12,000. आता वरती हा स्पेस तुम्हाला माहित आहे कॅपिटल फंड साठी रिझर्व्ह असतो, तिथे डोनेशन येईल, लाईफ मेंबरशिप फीस येईल, जर सांगितलं असेल तर सरप्लस किंवा डिफिसिट येईल. त्यासाठी किमान इथे 4-5 वेळी लायबिलिटी साइडला स्टार्टिंगच्या सोडून द्यायचे आहे. त्या कॅपिटल फंडचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी तितका स्पेस किमान लागू शकतो. एखाद्या वेळेस कमी अधिक लागेल, परंतु स्पेस एक्स्ट्रा असेल तरी हरकत नाही सोडलेला. त्यानंतर 4-5 वेळी सोडून खाली काय आउटस्टँडिंग सॅलरी आउटस्टँडिंग सॅलरी 12,000. आउटस्टँडिंग सॅलरी 12,000. Next adjustment number 3. On 1st April 2019, the assets stood as under. Important adjustment
मी यापूर्वी सांगितलेलं आहे या आता ही जी कोणती ट्रेडिंग कन्सर्न असो वा नॉन ट्रेडिंग कन्सर्न असो, ज्या काही लॉंग टर्म यूज असेट्स असतात त्या काही चेंज होत नसतात, त्या ॲज इट इज घ्यावं लागतील. फॉर एक्झाम्पल लँड या वर्षी राहणार, पुढच्या वर्षी राहणार त्या व्यवसायामध्ये. बिल्डिंग मागील वर्षी तीच होती, पुढील वर्षी तीच आहे. त्यामध्ये जर काही ऍड केला असेल, परचेस केली असेल तर वाढ होईल. त्यापैकी जर काही असेल विकली असेल तर ती तिथे सेल होईल, ती कमी होईल, इतकाच फरक पडू शकतो. परंतु ती असेट कमी अधिक किमतीनं कमी अधिक किमतीनं राहत असते. तर आता 1 एप्रिल 2019 चे असेट आहे. आता आपण 1 एप्रिल 2019 चे बॅलन्स शीट तयार केलेली आहे आणि चालू वर्षाची बॅलन्स शीट तयार केलेली आहे. ह्या ज्या असेट्स आहेत, फॉर एक्झाम्पल लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर, या दोन्ही ठिकाणी काय होती, पोस्टिंग होती. फर्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग रुपीज 70,000, लँड अँड बिल्डिंग रुपीज, आणि इथे त्याच्या खाली दिलेला आहे डिप्रिकेट द अबव असेट्स ॲट 10% पर annum. म्हणजे ऍडजस्टमेंट इथं दिलेली आहे की या वरील दोन्ही असेटवर 10% आपल्याला डिप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. म्हणजे या दोन्ही असेट्सवर ऍडजस्टमेंट आहे. आता चार्ज कधी करणार, चालू वर्षात करणार, कारण चालू वर्षाचे आपण कॅल्क्युलेशन करत आहोत. चालू वर्षाचं त्या व्यवसायाचा आपण हिशोब करत आहोत, कॅल्क्युलेशन करत आहोत. लँड अँड बिल्डिंग रुपीज 70,000, लँड अँड बिल्डिंग 70,000, लँड अँड बिल्डिंग 70,000. आतमध्ये का घेतलं, कारण त्यावर ऍडजस्टमेंट आहे. आता लँड अँड बिल्डिंग आपल्याला 1 एप्रिलला सुद्धा होती, म्हणून ती 1 एप्रिलला सुद्धा पुष्टी करावी लागेल. लँड अँड बिल्डिंग 70,000 लक्षात ठेवा. लँड अँड बिल्डिंग 70,000 ही अमाऊंट आपण डायरेक्ट बाहेर घेतली, कारण की मागील वर्षीचं काही डिप्रिशिएशन नाही. चालू वर्षी आपल्याला डिप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. मागील वर्षाचा डिप्रिशिएशनशी काहीही संबंध नाहीये, हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणून मागील वर्षी लँड अँड बिल्डिंग ॲज इट इज आपण अमाऊंट कॉलममध्ये ही अमाऊंट आपण पोस्टिंग केलेली आहे. बी दिलेला फर्निचर रुपीज 45,000. फर्निचर लँड अँड बिल्डिंगच्या खाली थोडीशी जागा सोडा. फर्निचर रुपीज 45,000. यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, म्हणून आपण आतील कॉलम मध्ये ही असेट घेतलेली आहे. आता इथे आपल्याला ही सुद्धा असेट आपल्याला पोस्टिंग करावी लागेल मागील वर्षाच्या बॅलन्स शीटला सुद्धा. फर्निचर खाली लागली दिलेले आहे त्याच्यात डिप्रिकेट द अबव असेट्स ॲट 10% पर annum. वरील ज्या काय असेट्स आहेत त्यावर 10% आपल्याला डिप्रिशिएशन चार्ज करायचा आहे. मायनस डिप्रिशिएशन ॲट द रेट 10%. 70,000 त्याचं सोपं गणित आहे. 70,000 मल्टिप्लिकेशन 10 डिवाइड बाय 100. हे 2 0 लॅप झाले, हे 2 0 लॅप झाले. 7,000 मल्टिप्लिकेशन 1 काही फरक पडतो का, नाही. 7,000 सेकंड इफेक्ट कुठे होईल, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, एक्सपेंडिचर साइड 2. Depreciation on land and building 7,000. आणि फर्निचर वर सुद्धा 45 घसारा आहे. फर्निचरची अमाऊंट आहे 45,000. 45,000 मायनस डिप्रिशिएशन ॲट द रेट 10% पर annum असे घेऊ शकतो.
50% per annum 4,500. कसं येते एक शून्य कमी करायचं 10% मध्ये 4,500 डिप्रिसिएशन ऑन फर्निचर. किंवा इथे तुम्ही करू शकता जसं 70,000 चं कॅल्क्युलेशन केलं तसं 45,000 मल्टिप्लिकेशन 10 डिवाइड बाय 100 टू 0 लॅब्स हे 2 0 लॅब झालेले आहेत 4,500 टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर $4,500. Next adjustment, income accrued on investment is ₹2,000. इन्कम आहे accrued on investment. इन्व्हेस्टमेंट वर इन्कम आहे. इन्व्हेस्टमेंट जी आहे इन्व्हेस्टमेंट जी आहे इन्व्हेस्टमेंट 1,50,000 यावर आपल्याला accrued इन्कम आहे. येणं आहे उपरिचित आहे येणं आहे किती 2,000 रुपयानं म्हणून 2,000 आपल्याला ऍड करावे लागेल प्लस accrued इन्कम असं लिहिलं तरी चालेल accrued income 2,000 accrued income 2,000 सेकंड इफेक्ट इन्कम आहे इन्व्हेस्टमेंट वर इन्कम आहे म्हणून इन्कम साइडला सेकंड इफेक्ट accrued income 2,000 accrued income 2,000 accrued income 2,000 accrued income आपण इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दाखवलेला आहे फिक्स्ड डिपॉझिट आणि आउटस्टँडिंग 60,000 इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 3,000 हे दाखवलेलं आहे आपण ऑलरेडी. त्यानंतर इन्कम फॉर इन्व्हेस्टमेंट 1,000 आणि accrued इन्कम 2,000 नेक्स्ट 50% entrance fees and 60% of donations should be capitalized. आता आपण या आयटम पोस्टिंग करतानाच आपण या आयटम्स आपण इंटर कॉलम मध्ये अमाउंट ही घेतलेली आहे. 50% एंट्रन्स फीस आणि 60% डोनेशन शुड बी कॅपिटलाइज्ड. हे कंबाईन ऍडजस्टमेंट आहे. आता अगोदर आपण काय करू एंट्रन्स फीसचाच विचार करू आणि नंतर डोनेशनचा विचार करू. 50% एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फीसचं 50% काय करा कॅपिटलायझेशन करा. इथं एंट्रन्स फीस 50% लेस करा. एंट्रन्स फीस मायनस 50% कॅपिटलाइज्ड कॅपिटलाइज्ड 50% कॅपिटलाइज्ड. आता 50,000 च्या 50% किती येईल 25% मायनस 25% 25,000. 50,000 च्या 50% किती येईल तो याचं कॅल्क्युलेशन आहे. 50,000 मल्टिप्लिकेशन 50 डिवाइड बाय 100 एक 2 0 लॅब झाले हे 2 0 लॅब झालेले आहे 5 0 0 5 0 0 5 0 0 5 5 ला 25 हे आपण घेतलेले आहे 25. 50% एंट्रन्स फीस आहे. एंट्रन्स फीस 50 पर कॅपिटलायझेशन करा. इथे कॅपिटल फंड साठी आपण रिझर्व्ह स्पेस सोडलेला आहे. इथे लिहा कॅपिटल फंड त्यामध्ये घ्या प्लस 50%. कॅपिटल फंडची अमाउंट आपल्याला माहित नाही नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे ते आपण नंतर करूया.
आता या 50% एंट्रन्स फीस, 50% एंट्रन्स फीस 25,000 and 60% of donation should be capitalized. डोनेशन 60% कॅपिटलायझेशन करायचं आहे मायनस 60% कॅपिटलाइज्ड आता 60,000 मल्टिप्लिकेशन 60 डिवाइड बाय 100. हे 2 0 लॅब झाले, हे 2 0 लॅब झाले, 6 0 0 6 0 0 6 0 0 6 6 जा 36, 6 6 जा 36. 36,000 काय होईल मग? या अमाउंट डोनेशन मधून लेस होईल कारण याचं कॅपिटलायझेशन करायचं आहे आपल्याला. 36,000 म्हणजे 60% डोनेशन प्लस 60% डोनेशन 36,000. 60% डोनेशन 36,000. या पद्धतीनं हे ऍडजस्टमेंट पूर्ण झालेले आहे. एक हिडन ऍडजस्टमेंट इफेक्टिव्ह आयटम आहे, यामध्ये नवीनच हा आयटम आलेला आहे. हिडन ऍडजस्टमेंट इफेक्टिव्ह आयटम, हिडन म्हणजे लपलेला. आता कोणता आहे तो? 8% फिक्स्ड डिपॉझिट विथ वाई अर्बन बँक लिमिटेड ₹50,000. 50,000 रुपये वाई अर्बन बँक मध्ये फिक्स्ड डिपॉझिट केलेले आहेत, ज्यावर 8% हे इंटरेस्ट मिळणार आहे. 8% म्हटल्यावर मग 50,000 मल्टिप्लिकेशन 8 डिवाइड बाय 100. 2 0 लॅब झाले, 2 0 लॅब झाले, 8 0 0 8 0 0 8 5 जा 40, 8 5 जा 40. इंटरेस्ट किती आहे? 4,000. इंटरेस्ट किती यायला पाहिजे, मिळायला पाहिजे त्या एफडी वर? 4,000. इथे आपण लिहिलेलं बाय इंटरेस्ट ऑन एफडी. रिसिव्ड अगोदर झालेला आहे, त्यापैकी किती झालेला आहे? 3,000 रुपये आपल्याला ऑलरेडी रिसिव्ड झालेले आहेत, इन्कम साइडला आपण घेतलेले आहेत. पण 4,000 आपल्याला इंटरेस्ट मिळायला पाहिजे होता, त्यापैकी आपल्याला 3,000 रुपये हे मिळालेले आहेत. म्हणजे आउटस्टँडिंग किती आहे? येणं किती आहे? 1,000. किती येणं आहे? 1,000. म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,000. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,000. आणि सेकंड इफेक्ट कुठे होईल मग? आउटस्टँडिंग आहे, एफडी मध्ये ऍड करावं लागेल. 3,000 मिळालेले आहेत, 1,000 मिळालं आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,000. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1,000. ही हिडन ऍडजस्टमेंट इफेक्टिव्ह आयटम आहे. हा जो आयटम आहे 8% फिक्स्ड डिपॉझिट, याला काय म्हणतात? हिडन ऍडजस्टमेंट इफेक्टिव्ह आयटम. आता 8% 4,000 इंटरेस्ट होतो, परंतु 4,000 रुपये ऑलरेडी आपल्याला 3,000 मिळालेले आहेत. म्हणजे मिळणं फक्त 1,000 रुपये आहे, म्हणून 1,000 रुपये आपण आउटस्टँडिंग दाखवलं आणि 1,000 रुपये येणं आहे, म्हणून आपण असेट साईडला आपण ऍड केलेले आहेत. थोडंसं काळजीपूर्वक घरी अभ्यास करायचा. या पद्धतीनं ह्या आयटमची पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंटचे कॅल्क्युलेशन हे झालेलं आहे. आता जनरली आपण काय करतो? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करतो. त्यामध्ये जे काही डेफिसिट किंवा सरप्लस येईल ते डेफिसिट किंवा सरप्लस आपण कॅपिटल फंड मध्ये ऍड किंवा लेस करतो आणि त्यानंतर लायबिलिटी साइड आणि असेट साइड ही क्लोज होऊन जाते. आता आपल्याला या ठिकाणी थोडासा बदल करावा लागेल. आपण प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, प्रिपेअर केलेली आहे, तयार केलेली आहे. ती यासाठी तयार केलेली आहे की आपल्याला कॅपिटल फंडची अमाउंट ही माहिती नाही, प्रॉब्लेम मध्ये दिलेली नाही. ज्या वेळेस प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंडची अमाउंट ही दिलेली नसेल त्यावेळेस प्रिव्हियस
प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट ही तयार करावी लागते. असं त्यानंतर असेट साईड टोटल, असेट साईडची अगोदर टोटल करावी लागते. ते असेट साईडची टोटल आपल्याला लायबिलिटी साईडला घ्यावी लागते आणि लायबिलिटी साईडला जी काही वरती अमाऊंट असेल ती अमाऊंट त्या टोटल मधून लेस करावी लागते. येणारी जी काही बॅलन्स शीट फिगर असेल ती बॅलन्स शीट फिगर म्हणजेच कॅपिटल फंड. मग आपण या पद्धतीनं प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट आपण क्लोज करूया. असेट साईड सुरुवातीला आपल्याला क्लोज करायची आहे. आपण आता पाहिलेलं आहे 0 0 8 2 plus 4 6 6 plus 5 11 11 ला 1 कॅरी आला 1 1 plus 3 8 ला 8 2 plus 4 6 6 plus 5 11 11 ला 1 कॅरी आला 1 1 plus 3 4 4 plus 7 11 11 plus 4 15 1,51,800 1,51,800 हे 25,000 लेस करायचे. मग अमाऊंट 0 0 8 ला 8 5 plus 6 11 11 ला 1 कॅरी आला 1 1 plus 2 3 3 plus 2 5 1 ला 1 1,26,800 1,26,800 ही जी अमाऊंट आहे ती बॅलन्सिंग फिगर आहे. यालाच कॅपिटल फंड, कॅपिटल फंड बॅलन्सिंग फिगर. बॅलन्सिंग फिगर 1,26,800 बॅलन्सिंग फिगर. आता ही कॅपिटल फंड मधून अमाऊंट घ्यायची आहे 1,26,800. या पद्धतीने कॅपिटल फंडची अमाऊंट ही कॅल्क्युलेट करावी लागते. जर उदाहरणामध्ये कॅपिटल फंडची अमाऊंट दिली नाही तर या पद्धतीने ही कॅपिटल फंडची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करून माहित करून घ्यावी लागते. आता आपलं जी काही ओल्ड मेथड आहे, जुनी पद्धत आहे, त्या पद्धतीनं एक्सपेंडिचर साइड क्लिअर करायची, इन्कम साइड क्लिअर करायची. ज्या साइडची टोटल जास्त असेल ती अगोदर करायची आहे. या ठिकाणी एक डेफिसिट येईल किंवा सरप्लस येईल आणि त्या पद्धतीने पुढील कॅल्क्युलेशन हे केले जात असते. आता आपण एक्सपेंडिचर साइड क्लिअर करू. 0 0 0 2 5 plus 1 6 62,000. बाकी एक्सपेंडिचर साइड क्लिअर आहे. इन्कम साइड क्लिअर करून घ्यायची आहे 0 0 0 0 3 plus 2 5 2 ला 2 2,50,000. आता या ठिकाणी लेस करायचे अमाऊंट 60,000 minus 36,000 0 0 0 6 plus 4 10 6 plus 4 6 plus 4 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 3 4 4 plus 2 6 24,000. त्यानंतर आपल्याला एफडी मध्ये ही 1,000 अमाऊंट ऍड करावी लागेल. 3,000 plus 1,000 0 0 0 3 plus 1 4,000. त्यानंतर आपल्याला एंट्रन्स फीस ची अमाऊंट ही 25% मायनस करावी लागेल 50,000 मधून 0 0 0 5 plus 5 10 5 plus 5 10 कॅरी आला 1 1 plus 2 3 3 plus 2 3 plus 2 5 3 plus 2 5 25,000. क्लिअर झाले हो. आता आपण जर इन्कम साइडचा टोटल त्याचा अंदाज घेतला 2,50,000 2,75,000 3,15,000 3,40,000 3,45,000 3,50,000 3,50,000 च्या जवळपास ही अमाऊंट आहे. एक्सपेंडिचर साइडचा विचार केला 60 70 80 90 130 160 170 180
190 फार झालं. 2 लाखच्या आत आहे अमाऊंट आणि ही 3 लाखच्या पेक्षा जास्त आहे, म्हणजे एक्सपेंडिचर साईडची टोटली जास्त आहे. म्हणजे एक्सपेंडिचर साईडची टोटल आपण अगोदर करूया. 0 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 4 4 plus 4 8 8 plus 5 8 plus 5 13 13 plus 1 14 14 plus 2 16 16 ला 6 carry आला 1 1 plus 5 6 6 plus 2 8 8 plus 4 12 12 plus 2 14 14 ला 4 carry आला 1 1 plus 2 3 3,46,000 transfer to expenditure side. Total amount of 3,46,000 3,46,000. वरील जे आता अमाऊंट आहे ते आपल्याला लेस करायचे आहे. 0 0 0 0 0 0 0 0 5 5 5 5 5 5 5 plus 5 10 10 ला 0 carry आला 1 1 plus 2 3 3 3 plus 5 8 8 plus 7 15 15 plus 7 22 22 plus 4 26 26 ला 6 26 ला 6 carry आला 2 2 plus 6 8 8 plus 1 9 9 plus 2 11 11 plus 4 15 15 plus 3 18 18 18 18 18 plus 6 24 24 ला 4 carry आला 2 2 plus 1 3 1,60,000 excess of income over expenditure. Excess of income over expenditure, that is surplus. That is surplus 1,60,000. ही surplus ची अमाउंट कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची. surplus 1,60,000. 1,60,000. आता लायबिलिटी साइड क्लियर करा, असेट साइड क्लियर करा आणि नंतर याची टोटल करायची आहे. 0 0 0 0 0 0 8 8 ला 8 6 6 plus 5 11 11 plus 6 17 17 ला 7 carry आला 1 1 plus 2 3 3 plus 2 5 5 plus 3 8 8 plus 6 14 14 ला 4 carry आला 1 1 plus 1 2 2 plus 1 3 3,47,800. असेट साइड क्लियर करून घ्या. 1,50,000 plus 2,000 0 0 0 2 5 1 1,52,000. 1,000 अमाउंट सुद्धा ऍड करायची आहे. 0 0 0 1 ला 1 5 ला 5 51,000 70,000 minus 7,000 0 0 0 7 plus 3 10 carry आला 1 7 minus 1 6 63,000 and 45,000 minus 4,500 0 0 5 plus 5 10 carry आला 1 1 plus 4 5 5 minus 5 0 4 ला 4 40,500. असेट साइड ची टोटल करून घ्या. 0 0 0 0 0 0 0 3 3 plus 5 8 2 plus 1 3 3 plus 3 sorry 2 plus 1 3 3 plus 3 6 6 plus 3 9 9 ला 9
5 plus 5 10, 10 plus 3 13, 13 plus 15, 15 plus 6 21, 21 plus 4 25, 25 ला 5 कॅरी आला 2, 2 plus 1 3, 3 lakh 59,800. लायबिलिटी साइडची टोटल सुद्धा तितकी यायला पाहिजे 0